नमस्कार महाराष्ट्र, कसे आहात सगळे? आज आपण अशा विषयावर बोलणार आहोत ज्याची चर्चा सध्या गल्लीपासून दिल्लीपर्यंत आणि शेतापासून सिलिकॉन व्हॅली पर्यंत सुरू आहे. जो ऐकल्यावर कुणाला भीती वाटते तर कुणाला कुतूहल वाटतं. तो विषय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI. मित्रांनो, मला सांगा, 10 वर्षांपूर्वी आपण विचार केला होता का की आपण आपल्या मोबाईलला हे सिरी किंवा ओके गुगल असं म्हणून गाणी लावायला सांगू? असं कधी वाटलं होतं का की साध्या एका क्लिकवर घरपोच जेवण येईल? नाही ना. पण आज हे सत्य आहे. जसा एकेकाळी ट्रॅक्टर आल्यावर शेती बदलली, कम्प्युटर आल्यावर बँकिंग बदललं, तसंच आता AI मुळे जग बदलणार आहे. पण प्रश्न असा आहे की या बदलामध्ये माझी नोकरी टिकणार आहे की जाणार आहे? पण थांबा, घाबरण्यापूर्वी हे समजून घेऊया की नक्की काय घडतंय. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहे ज्या जाणून घेतल्यावर तुमच्या डोळ्यासमोरचं पटल नक्कीच साफ होईल. आपण फक्त भीतीवरती नाही तर डेटा आणि रियालिटीवर बोलणार आहोत. बऱ्याच जणांना असं वाटतं की AI म्हणजे एखादा लोखंडी रोबोट जो ऑफिसमध्ये येऊन तुमची खुर्ची पकडेल आणि तुमचं काम करू लागेल. नाही, असं नाहीये. सोप्या भाषेत सांगायचं तर माणसाप्रमाणे विचार करण्याची, शिकण्याची आणि निर्णय घेण्याची क्षमता जेव्हा आपण मशीनला देतो त्याला AI म्हणतात. AI म्हणजे एक अतिशय हुशार सॉफ्टवेअर आहे. ज्याप्रमाणे आपण लहान मुलाला सांगतो ना की बाळा हा आंबा आहे, तो पेरू आहे, तसंच आपण मशीनला करोडो फोटोज देतो, करोडो माहिती देतो आणि मशीन ती माहिती वाचते, लक्षात ठेवते आणि त्यातून स्वतःचे निर्णय घ्यायला लागते. महत्वाचा मुद्दा असा आहे की AI कडे मेमरी अफाट आहे, पण मन नाहीये. AI डेटावर चालतं, इमोशन्सवर नाही चालत. पण गंमत अशी आहे की आजच्या जगात 70% नोकऱ्या या फक्त डेटा आणि प्रोसेसवर आधारित आहेत. तिथेच खरी मेघ आहे. चला तर आता मेन मुद्द्याकडे वळूया. कोणत्या नोकऱ्या धोक्यात आहेत आणि त्या का धोक्यात आहेत हे समजून घेऊया. AI मुळे धोक्यात येणाऱ्या नोकऱ्यांची पहिली कॅटेगरी म्हणजे द रिपीटर्स, म्हणजेच डेटा एंट्री, अकाउंटिंग आणि क्लार्क. ज्या कामात रोज सकाळी येऊन फक्त एक्सेल शीट भरायची आहे किंवा टॅलीमध्ये एंट्र्या करायच्या आहेत, ती कामे धोक्यात आहेत. का? कारण ऑटोमेशन आणि OCR म्हणजेच ऑप्टिकल कॅरेक्टर रिकॉग्निशन या टेक्नॉलॉजीमुळे कागदावरची माहिती डिजिटल स्वरूपामध्ये 99% अचूकतेने येते. माणसाला हेच काम करायला 10 तास लागतात, पण AI ला हेच काम करायला फक्त 10 सेकंद लागतील. मग विचार करा, कंपनी कोणाला पगार देईल? AI मुळे धोक्यात येणाऱ्या नोकऱ्यांची दुसरी कॅटेगरी म्हणजे ट्रान्सलेशन अँड बेसिक रायटिंग. पूर्वी एका भाषेतून दुसऱ्या भाषेमध्ये अचूक ट्रान्सलेशन करण्यासाठी मानवी मेंदू आणि भाषेवरील कमांड याची गरज असायची. पण आता परिस्थिती बदलली आहे. गुगल ट्रान्सलेट, DeepL, ChatGPT यांसारखी AI मॉडेल्स आता फक्त शब्दांचे शब्दशः भाषांतर न करता वाक्याचा संदर्भ ओळखून ट्रान्सलेशन करतात. कंपन्या आता महागड्या ट्रान्सलेशन एजन्सीकडे जाण्याऐवजी AI कडून तेच काम करून घेतात आणि फक्त शेवटचा रिव्ह्यू करण्यासाठी एका माणसाची नेमणूक करतात. आणि यामुळे ट्रान्सलेटरच्या नोकऱ्या खूप कमी होत आहेत. आता बेसिक रायटिंग का आणि कशा प्रकारे धोक्यात आहे हे समजून घेऊ. ज्या कामांमध्ये क्रिएटिव्हिटी पेक्षा माहिती गोळा करण्याचे काम जास्त असते ना, अशी लेखनाची कामे आता AI सहज करत आहे. बातम्यांची रिपोर्टिंग, हवामान, शेअर बाजार किंवा खेळांचे स्कोर यांसारख्या डेटावर आधारित बातम्या आता AI कडून सहज लिहिल्या जातात. ई कॉमर्स वेबसाईटवर हजारो प्रोडक्ट्सचे डिस्क्रिप्शन लिहिण्याचे काम आता AI क्षणामध्ये करून दाखवतोय. साध्या स्वरूपाचे प्रमोशनल ईमेल्स किंवा सोशल मीडिया कॅप्शन्स लिहिण्यासाठी आता लेखकांची गरज उरलेली नाही, कारण हेच काम आता AI चुटकीसरशी करून देत आहे. तुम्ही कधीतरी झोमॅटो किंवा Amazonच्या चॅटवर कंप्लेंट तर केली असेलच. तिथे बोलणारा राहुल किंवा प्रिया अनेकदा माणूस नसून चॅटबॉट असतो. तर आता द कम्युनिकेटर्स ही जॉब कॅटेगरी धोक्यात का आहे हे समजून घेऊ. मित्रांनो, कंपनीला एकाच वेळी 1 लाख लोकांशी बोलायचं असेल तर 1 लाख माणसं कामावर ठेवणं परवडणार नाही. त्यामुळे AI हेच काम बिना सुट्टी, बिना पगार करून देतं. शिवाय 1 लाख माणसांना पगार देण्यापेक्षा AI चॅटबॉटच्या सर्व्हरला मेंटेन करण्याच्या खर्चाला कंपनी नक्कीच प्रिफर करतं. कारण हा सर्व्हर मेंटेनन्सचा जो खर्च आहे तो 1 लाख माणसांना पगार देण्यापेक्षा नक्कीच कमी असतो. AI मुळे द क्रिएटर्स ही जॉब कॅटेगरी देखील धोक्यामध्ये आहे, म्हणजेच ग्राफिक डिझायनिंग आणि बेसिक कोडिंग. पूर्वी एका साध्या लोगोसाठी किंवा सोशल मीडिया पोस्टसाठी डिझायनरला तासंतास द्यावे लागायचे. आता हेच काम AI टूल्स जसं की मिड जर्नी, डॉली, कॅनवा मॅजिक डिझाइन हे काम काही सेकंदामध्ये करून देतात. छोट्या कंपन्या आता डिझायनरला पैसे देण्याऐवजी AI वापरून स्वतःची डिझाईन स्वतःच बनवून घेतात. बेसिक बॅनर, पोस्टर आणि सोशल मीडिया ग्राफिक्ससाठी आता मानवी डिझायनरची गरज कमी होत आहे. ज्यांना फक्त सॉफ्टवेअर चालवता येतं जसं की फोटोशॉप, त्यांना काम मिळणं नक्कीच कठीण होईल. पण जे डिझायनर AI चा वापर करून जास्तीत जास्त क्रिएटिव्ह काम करतील त्यांची मागणी वाढेल. आता बेसिक कोडिंग का धोक्यात आहे हे जाणून घेऊ. ChatGPT, GitHub, Copilot यांसारखी AI मॉडेल्स आता अतिशय अचूक कोड लिहू शकतात.
ज्युनियर डेव्हलपर्स जे फक्त HTML, CSS किंवा बेसिक पायथन स्क्रिप्ट लिहिण्याचे काम करायचे, त्यांच्या कामाची जागा आता AI घेत आहे. कंपन्यांना आता बेसिक कोडिंगसाठी माणसांची गरज भासत नाहीये. जे काम करायला आधी 2 दिवस लागायचे, तेच काम आता AIच्या मदतीने 2 तासामध्ये पूर्ण होऊ शकते. यामुळे डेव्हलपरची संख्या कमी करूनही कंपन्या तेवढेच काम करून घेऊ शकतात. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण ज्या जॉब कॅटेगरी डिस्कस केल्या आहेत, त्या धोक्यात असण्याची 3 प्रमुख कारणं आहेत. पहिलं कारण आहे प्रोडक्टिव्हिटी. जर तुमचं काम रोज तेच असेल आणि त्यात काही नवीनता नसेल, तर मशीन तेच काम तुमच्यापेक्षा नक्कीच चांगलं करेल. दुसरं कारण आहे कॉस्ट. एका कर्मचाऱ्याचा पगार, विमा आणि ऑफिसचा खर्च यापेक्षा AI सॉफ्टवेअरचा वार्षिक लायसन्स जास्त स्वस्त पडतो. तिसरं कारण आहे ऍक्युरेसी. माणूस थकला की चूक करतो, पण AI थकतही नाही आणि तो चूक देखील करत नाही. मित्रांनो, मी हे फक्त हवेत बोलत नाहीये. AI आणि जॉब संबंधित काही आकडेवारी आहे ती पाहूया. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या मते AI मुळे येणाऱ्या काळामध्ये ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रोल मधील 25% जॉब्स कमी होऊ शकतात. गोल्डमन सच असं म्हणतं की अमेरिका, युरोप यांसारख्या प्रगत देशांमधील 44% कायदेशीर कामे AI करू शकेल. भारतातही IT फील्ड मधील मोठ्या कंपन्यांनी फ्रेशर्सची भरती कमी करून AI टूल्सवर गुंतवणूक वाढवलेली आहे. पण यामध्ये एक ट्विस्ट आहे. जे लोक ही AI टूल्स वापरून काम करतील त्यांची प्रोडक्टिव्हिटी 10 पटीने वाढणार आहे. म्हणजे काम संपणार नाहीये, पण ते करण्याची पद्धत पूर्णपणे बदलणार आहे. आता तुम्हाला प्रश्न पडेल, मग आम्ही काय घरी बसायचं का? मुळीच नाही. घाबरून जाण्याचं कारण नाही. इतिहास साक्षी आहे की जेव्हा जेव्हा एखादी नवीन टेक्नॉलॉजी येते, तेव्हा जुन्या नोकऱ्या जातात, पण नवीन संधी निर्माण होतात. जसं कॅल्क्युलेटर आला तेव्हा असं वाटलं होतं की गणित संपलं. तसं झालं नाही. या उलट मोठी गणितं सुटायला लागली. तुम्हाला फक्त तुमची स्किल्स बदलायची आहेत. तर आता जाणून घेऊया की कोणत्या नोकऱ्या सुरक्षित आहेत. ज्या कामामध्ये इमोशन्स लागतात, उदाहरणार्थ डॉक्टर, नर्स, शिक्षक, मानसोपचार तज्ञ, ही अशी कामे आहेत जिथे सिंपथी, एम्पॅथी, इमोशनल इंटेलिजन्स हे लागतातच. ज्या कामामध्ये क्रिएटिव्हिटी आणि आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग लागते, अशी कामं देखील सेफ आहेत. जसे की आर्ट डायरेक्टर, मूव्ही डायरेक्टर, आर्किटेक्ट, इंजिनियर्स. ज्या कामामध्ये फिजिकल इन्व्हॉल्वमेंट आणि स्पेशलाइज स्किल्स लागते, ही कामं देखील अगदी सेफ आहेत. जसे की प्लंबर, इलेक्ट्रिशियन, कारपेंटर. AI ला कम्पीट करण्यासाठी काय करता येईल हे समजून घेऊया. सर्वात पहिले अपस्किलिंग करा. तुम्ही ज्या फील्डमध्ये काम करत आहात तिथे AI चा वापर कसा करता येईल हे शिकून घ्या, जेणेकरून नवीन टेक्नॉलॉजी शिकल्यामुळे तुम्ही मार्केटमध्ये राहाल. सॉफ्ट स्किल्स शिकण्यावर भर द्या. AI किती जरी प्रगत झालं तरी कम्युनिकेशन स्किल्स, लीडरशिप आणि टीम वर्क हे AI कधीही शिकू शकणार नाही. त्यामुळे सॉफ्ट स्किल्स शिकण्यावर भर द्या. हे सॉफ्ट स्किल्स शिकल्यामुळे तुमच्या नोकरीवर कधीच गदा येऊ शकत नाही. लक्षात ठेवा की मशीनला काय करायचंय हे माहित असतं, पण का करायचं हे फक्त माणसाला समजतं. तुमची डिसिजन मेकिंग स्किल्स वाढवा. टेक्नॉलॉजी बरोबर मैत्री करा. दररोज ऍटलीस्ट 15 मिनिटं नवीन टेक्नॉलॉजी कोणती येते यावर वाचन करा. ती टेक्नॉलॉजी जाणून घ्या आणि गरज पडल्यास ती टेक्नॉलॉजी शिकून देखील घ्या. AI तुम्हाला रिप्लेस करणार नाही, पण जी व्यक्ती AI वापरते ती व्यक्ती नक्कीच तुम्हाला रिप्लेस करेल. त्यामुळे टेक्नॉलॉजी शिकून घ्या. शेवटी जाता जाता एक गोष्ट लक्षात ठेवा, AI ला आपला शत्रू मानण्यापेक्षा त्याला आपला सहकारी बनवा. महाराष्ट्रातील माझ्या तरुण मित्रांनो, टेक्नॉलॉजीला घाबरू नका. त्याला तुमच्या सोबत घ्या. आजच ChatGPT वापरून पहा. एखादं AI टूल शिकून घ्या. स्वतःला अपडेट करा, कारण अपडेट राहिलात तरच अपग्रेड व्हाल. शेवटी जय हिंद, जय महाराष्ट्र.